नमस्कार. माहितीचा अधिकार कायदा 2005च्या आपल्या या प्रवासात आज आपण अशा काही कलमांबद्दल बोलणार आहोत ज्यांच्याकडे सहसा लक्ष जात नाही. ही आहेत कायद्याची शेवटची पण खरं सांगायचं तर अत्यंत महत्त्वाची कलमं. ही कलमं म्हणजे एक प्रकारे या कायद्याचे गार्डियन आहेत, जे त्याला नेहमी प्रभावी आणि जबाबदार ठेवतात. चला तर मग या संरक्षक कलमांना जरा जवळून बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे कलम पाहणार आहोत. तुम्ही तयार आहात ना? चला पुढचे कलम पाहूया. आज आपण या कायद्याचे 3 प्रमुख संरक्षक बघणार आहोत. कलम 29, 30 आणि 31. चला या प्रवासाला सुरुवात करूया आणि बघूया की कायद्याच्या शेवटच्या पानांमध्ये नक्की कोणती शक्ती दडलेली आहे. आपल्याला अनेकदा वाटतं की कायद्याची शेवटची कलमं म्हणजे काहीतरी औपचारिक भाग असेल, नाही का? पण नाही, इथे गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. माहिती अधिकार कायद्याची ही शेवटची कलमं केवळ औपचारिकता नाहीत, तर ती या कायद्याचा आत्मा आहेत. या कायद्याला जिवंत आणि प्रभावी ठेवण्याची एक जबरदस्त यंत्रणा यांच्यातच दडलेली आहे. तर आज आपण कलम 29, 30 आणि 31 या 3 महत्त्वाच्या कलमांवर लक्ष देणार आहोत. ही तिन्ही कलमं मिळून कायद्याला जबाबदार बनवतात, गरजेनुसार बदलण्यासाठी लवचिक बनवतात आणि त्याला एक सर्वोच्च अधिकार देतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ही कलमं एका चांगल्या कायद्याला कायम चांगलं ठेवण्याचं काम करतात. ठीक आहे, चला तर मग सगळ्यात आधी बघूया कलम 29. याला आपण एक प्रकारे कायद्याचं क्वालिटी कंट्रोल किंवा चेक अँड बॅलन्स असंही म्हणू शकतो. विचार करा, जसे एखादा शेफ एखादी नवीन डिश बनवतो, पण ती लोकांसमोर ठेवण्याआधी मोठ्या तज्ज्ञांकडून ती तपासावी लागते, बरोबर? इथे संसद तेच काम करते. आता ही प्रक्रिया कशी चालते ते बघा. जेव्हा केंद्र सरकार या कायद्यासाठी कोणताही नवीन नियम बनवतं, तो तसाच लगेच लागू होत नाही. तो नियम आधी संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांच्यासमोर एकूण 30 दिवसांसाठी ठेवला जातो. आणि या काळात संसदेला तो नियम बदलण्याचा किंवा अगदी रद्द करण्याचा पूर्ण अधिकार असतो. आणि हे बघा, हे कायद्यातलं थेट वाक्य आहे. यात अगदी स्पष्ट लिहिलंय की जर दोन्ही सभागृहांना वाटलं की हा नियम बनवू नये, तर त्या नियमाचा पुढे काहीही परिणाम होणार नाही, म्हणजे तो तिथेच रद्द होईल. ही फक्त एक शिफारस नाही, तर ही एक कायदेशीर बंधनकारक प्रक्रिया आहे, जी सरकारला जबाबदार बनवते. आता वळूया कलम 30कडे. याला आपण कायद्याचं टेक्निकल सपोर्ट म्हणू शकतो. म्हणजे बघा, कुठलीही नवीन गोष्ट सुरू झाल्यावर सुरुवातीला काही अनपेक्षित अडचणी येतात, काही बग्स येतात. कलम 30 हे अशाच सुरुवातीच्या अडचणी दूर करण्यासाठी होतं. या कलमानुसार जर कायदा लागू करताना काही अडचण आली, तर केंद्र सरकारला एक तात्पुरता आदेश काढून ती अडचण दूर करण्याचा अधिकार दिला गेला होता. याचा मुख्य उद्देश एकच होता की कायद्याची अंमलबजावणी कुठेही अडखळता कामा नये, ती सुरळीत झाली पाहिजे. पण इथे खूप महत्वाची गोष्ट आहे. हा अधिकार कायमस्वरूपी नव्हता. तो फक्त कायदा लागू झाल्यापासून पहिल्या 2 वर्षांसाठीच होता. असं का? कारण या अधिकाराचा पुढे जाऊन गैरवापर होऊ नये. म्हणजे बघा, किती दूरचा विचार केला गेला होता. आणि परत एकदा तोच मुद्दा समोर येतो, जबाबदारीचा. कलम 30 नुसार काढलेले हे तात्पुरते आदेश सुद्धा संसदेसमोर सादर करणं बंधनकारक होतं. म्हणजे अगदी तात्पुरत्या उपायांवर सुद्धा लोकशाहीचं नियंत्रण ठेवण्यात आलं होतं. काहीही लपून छपून होणार नव्हतं. आणि आता आपण आलोय शेवटच्या पण सगळ्यात निर्णायक टप्प्यावर. कलम 31. या कलमानं माहिती अधिकार कायदा 2005ला एक नवी कोरी सुरुवात करून दिली. अगदीच असं आपण जुनं स्लो झालेलं ॲप अनइन्स्टॉल करून नवीन भारी ॲप इन्स्टॉल करतो ना, तसंच काहीसं इथे झालं. तर 2005च्या कायद्याने जागा घेतली होती माहितीचे स्वातंत्र्य अधिनियम 2002 या कायद्याची. आता गंमत बघा, जुन्या कायद्याच्या नावात स्वातंत्र्य होतं, पण तो नागरिकांना हवा तसा अधिकार देऊ शकला नाही. आणि म्हणूनच एका नवीन, जास्त शक्तिशाली कायद्याची गरज होती. कलम 31 मधलं हे एकच वाक्य पण किती ताकदवान आहे. माहितीचे स्वातंत्र्य अधिनियम 2002 याद्वारे निरसन करण्यात येत आहे. बस एका वाक्यात जुना कायदा रद्द झाला आणि माहितीच्या अधिकाराच्या एका नव्या युगाची दमदार सुरुवात झाली. पण साहजिकच प्रश्न पडतो की तो जुना कायदा रद्द करण्याची गरजच का पडली? काय कमी होतं त्यात? तो इतका निरुपयोगी होता का? आणि याचं उत्तर खरंच आश्चर्यकारक आहे. तो 2002चा कायदा कागदावर तर आला, पण तो कधीच पूर्णपणे लागू झाला नाही. का?
कारण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे नियम बनवायला हवे होते ते कधी बनवलेच गेले नाहीत. म्हणजे तो एक असा कायदा होता जो असून नसल्यासारखाच होता. तर आता आपण या तीनही कलमांचा प्रवास केला. ही कलमं वरकरणी साधी वाटली तरी ती माहिती अधिकार कायद्याच्या इमारतीचे 3 भक्कम खांब आहेत, जे या कायद्याला आजही थाट उभं ठेवून आहेत. हा तक्ता बघा, किती सोप्या पद्धतीने सगळं स्पष्ट होतंय. कलम 29ने कायद्याला दिली जबाबदारी, कारण प्रत्येक नियम संसदेच्या नजरेखालून जातो. कलम 30ने दिली लवचिकता, जेणेकरून सुरुवातीच्या अडचणींवर मात करता आली. आणि कलम 31ने जुना कायदा रद्द करून नवीन कायद्याला दिला स्पष्ट अधिकार. जबाबदारी, लवचिकता आणि अधिकार हेच या कायद्याच्या यशाचं खरं रहस्य आहे. तर मग शेवटी महत्वाचा मुद्दा हा आहे की कायदा आपल्याला अधिकार देतो. तो स्वतःला मजबूत ठेवण्याची यंत्रणाही तयार करतो. पण शेवटी हा अधिकार वापरण्याची, त्याला जिवंत ठेवण्याची आणि आपल्या लोकशाहीला अधिक पारदर्शक बनवण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?